भाजपने महानगरपालिका निवडणुकीमध्ये घवघवीत यश प्राप्त केल्याच्या नंतर आता भाजपचं दुसरं मिशन सुरू झालंय, ते म्हणजे जिल्हा परिषद. जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची संख्या देखील भली मोठी आहे आणि याच इच्छुक उमेदवारांच्या आज मुलाखती घेतल्या जात आहेत. छत्रपती संभाजीनगरातील भाजपच्या या विभागीय कार्यालयामध्ये आपण पाहत असाल तर हे दुसरा मजला आहे. दुसऱ्या मजल्यावरही इच्छुक उमेदवारांची संख्या जी आहे ती भली मोठी या ठिकाणी पाहायला मिळते. आणि या कॅबिनच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर दालनाच्या आतमध्ये मुलाखती ज्या आहेत त्या घेतल्या जात आहेत. त्यामध्ये काही भाजपचे नेते देखील आहेत. आपण थेट या पॅनलला विचारूयात काय त्यांना घ्यायचंय, काय त्या मुलाखती कशा घेतल्या जातात हे आपण पाहणार आहोत. या केबिनच्या आतमध्ये ज्या मुलाखती आहेत त्या घेतल्या जात आहेत आणि स्वतः डॉक्टर भागवत असतील तर त्यासोबतच या पदाधिकारी आहेत त्यांचा देखील यामध्ये सहभाग आहे, समावेश आहे. ते त्यांना विचारूयात कारण ह्या मुलाखती ज्या आहेत त्या कशा घेतल्या जातात किंवा त्यांना काय प्रश्न विचारले जातात. आपल्यासमोर एक उमेदवार देखील आहेत, आपण थेट जाणून घेऊयात. डॉक्टर साहेब काय सांगाल, मुलाखतीचं सत्र सुरू झालंय, उमेदवारही तुमच्या समोर आहेत, नेमकं असं तुम्ही काय पाहता उमेदवारी देताना? भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषदच्या संभाजीनगरच्या उमेदवारासाठी मुलाखती आम्ही घेतोय. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येक गटामध्ये जिल्हा परिषदच्या किमान 8 ते 10 उमेदवार आणि पंचायत समितीमध्ये 7 ते 8 उमेदवार आहेत. हे बघत असताना भारतीय जनता पार्टीचा सदस्य आहे का, केव्हापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो, त्याहीपेक्षा सामाजिक काम काय आहे आणि त्यांनी प्राथमिक सदस्य केलेत का याच्यावर आमचा जोर असतो. म्हणजे संघटनेमध्ये हा उमेदवार किती काम देतो, किती वेळ देतो, संघटनेबद्दल माहिती आहे का आणि त्याचबरोबर सामाजिक काम हे सर्व विचारणा करतो. आणि अर्थात हे करत असताना समजा 2 ते 3 आम्ही निवडतो आणि नंतर कोर कमिटी बसते. 3 पैकी आम्ही एकाला निवडतो आणि यामध्ये सर्वे सुद्धा केलेला असतो. सर्वे हा जिल्हा लेवलला सर्वे असतो आणि त्याचबरोबर राज्य लेवलला सुद्धा माननीय प्रदेशाध्यक्ष आणि माननीय प्रभारी बावनकुळे साहेब असतील आणि प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब असतील त्यांच्या माध्यमातून जो सर्वे येतो ते कंपेल करून आम्ही उमेदवारी फायनल करतो. बरं, उमेदवार देखील आहेत, इच्छुक आहात, तुम्ही भाजपच का निवडता? तुमच्याकडे समोर तर भरपूर पक्ष आहेत, युतीतले पक्ष आहेत, भाजपच का? विकास मेन सगळ्यात मोठी गोष्ट जी आहे की मूलभूत सुविधांचा जो अभाव होता मागील समजा जवळपास 15 वर्षाचा कार्यकाळ आघाडीचा गेला आणि ते जवळून मी अनुभवलो. मी अगोदर राष्ट्रवादीमध्ये होतो, माझ्याबरोबर बरेच मान्यवर इथं बसलेले तेही राष्ट्रवादीत होते, परंतु तिथं जी भूक आम्हाला समाजाची भागवायची होती तिथं खूप काही आम्ही कमी पडत होतो. आणि मग शेवटी एक एवढाच असा मार्ग दिसला आणि पदाधिकारी दिसले की तिथं फक्त कामं आणि काम फक्त. आणि हे जवळून आम्ही अलीकडच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये अनुभवलं. जे आता तुम्ही कॉर्पोरेशनचं जे निकाल वगैरे आहे सर्व मंडळी समोर बसलेली आहे आणि इतकं मोठं कार्य हे काम ही महानगरपालिका हेच एक काम इतकं मोठं तुम्हाला असं दिसून येते. पायाला भिरभिर भिंगरी लावून फिरणारी इतकी वरिष्ठ मंडळी, इतकं ज्यांचा आज तुम्ही वय वगैरे पाहिलं की आमच्यापेक्षा कित्येक उन्हाळी पावसाळे शिल्लक पाहिले, परंतु ज्या पद्धतीचं काम त्यांनी, ज्या धर्तीचं काम त्यांनी या कॉर्पोरेशन महानगरपालिकेमध्ये केलं तर हे सहज होत नाही, आपोआप होणारं काम नाही. बरं, त्यामुळे त्यांनी भाजप निवडलंय. पॅनलमधील दुसरे पदाधिकारी देखील आहेत जे हे स्वतः लक्ष देत आहेत आणि जे इच्छुक आहेत त्यांच्याकडे सुद्धा ते लक्ष देऊन त्यांना कुठंतरी संधी देण्याचा प्रयत्न करतात. आपण थेट त्यांना हे विचारूयात की ही निवडणूक आणि कशा पद्धतीनं हे पदाधिकाऱ्यांची निवड करतात, उमेदवारांची निवड करतायत, काय सांगाल, कशी निवड करताय? भारतीय जनता पार्टीने काही धोरणं ठरवलेले आहे. त्या धोरणानुसार भारतीय जनता पार्टीचे नेते आमचे सगळे इंटरव्ह्यू घेतात. त्याच्यामध्ये तो भारतीय जनता पार्टीच्या विचाराला किती समर्पित आहे, त्यानंतर विकासाचं काम कसं करू शकतो, सर्वसामान्यापर्यंत केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या योजना कशा पोहोचू शकतो आणि समाजाची सेवा कशी करू शकतो. आणि तो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी, पार्टीसाठी आणि जनतेसाठी दीर्घकाळ टिकणारा कार्यकर्ता आहेत. या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी. काय सांगाल आता, डोकेदुखी वाढते कारण जेव्हा संख्या भली मोठी तुमच्या समोर येते. आता इच्छुक उमेदवार जे आहेत ते बरेच लोक आहेत, काय सांगाल? भारतीय जनता पार्टी सोबत इच्छुकांची संख्या मोठी आहे. याचं कारणच आहे की एक विकासाच्या दिशेनं चाललेली पार्टी आहे आणि लोकांचा विकास हाच घेऊन चाललेली पार्टी आहे. आणि मागच्या काळामध्ये ज्या ज्या उमेदवारांनी आज इच्छुक म्हणून ते या ठिकाणी मुलाखतीसाठी येत आहे तर त्यांचं मागच्या काळामध्ये केलेलं काम, जनतेसोबत असलेला त्यांचा संपर्क, त्यांनी केलेली जनतेची कामं, शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणं, पक्षाचे विचार जनतेपर्यंत पोहोचवणं, या सर्व गोष्टी बघून त्या ठिकाणी निवडल्या जातात. त्यामुळे काय संख्या जास्त असणं हे साहजिक आहे. बरं, काय सांगाल आता, किती मुलाखती तुमच्या समोर झाल्यात? आतापर्यंत फुलंब्रीमध्ये आमच्याकडे 2 गटाच्या मुलाखती झाल्या, 2 गट आणि 4 गणाचे. बरं, आपण पाहत असाल तर छत्रपती संभाजीनगरचं हे चित्र आहे. हा पॅनल बसलाय, हा पॅनल म्हणजेच कुठेतरी या
उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत आणि त्यांना संधी दिली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या उमेदवारीसाठी जी आहे ती गर्दी पाहायला मिळते. भली मोठी गर्दी आणि भली मोठी स्पर्धा जी आहे ती भाजपचं तिकीट घेण्यासाठी या ठिकाणी पाहायला मिळते. मग ती महानगरपालिका असेल किंवा आता जिल्हा परिषद, या दोनही निवडणुकांमध्ये पदाधिकाऱ्यांची आणि त्यासोबत इच्छुकांची गर्दी आता या ठिकाणी पाहायला मिळते. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.